तर मंडळी, वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे आमच्या केळीचा पडला होता घड आणि ही कच्ची केळी पिकायला घालण्याचा निर्णय न घेता आम्ही काय केलं, त्याचे आता चिप्स करू म्हटलं. तर आता चिप्स करण्यासाठी या ठिकाणी मी 7-8 केळी घेतले आणि ते व्यवस्थित स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले, जेणेकरून त्याची जो चीक आहे तो व्यवस्थित निघून जाईल आणि धूळ मातीसुद्धा निघून जाईल. तर अशा पद्धतीने जे केळीची वरची साल जी आहे हिरवी, तर ती साल आपल्याला काय करायची आहे, सोलून घ्यायची आहे. बटाट्याचे कसे आपण वरचे कवर काढून घेतो, साल काढून घेतो, तशा पद्धतीने केळीचे देखील वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. बरेच जण सालीसकटसुद्धा केळीचे चिप्स करतात, परंतु आम्हाला साल काढूनच आवडतात, म्हणून आम्ही ट्राय करून पाहू म्हटलं चला. तर अशा पद्धतीने ह्या केळीचे साल आम्ही व्यवस्थितरित्या असे काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी हिरवी साल चाकूने असे कडेने कापून घ्यायचं आहे. मग ते सोलायला सुद्धा व्यवस्थित जातात, कारण कच्च्या केळीचे साल सोलायला खूप अवघड असतात, म्हणून चाकूची मदत घ्यावीच लागते. तर अशा पद्धतीने आम्ही या केळीची जी वरची साल आहे ती काढून घेतली आहे आणि सर्व केळी एक एक करून आम्ही सर्व केळींची साल अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काढून घेतलं आहे. तर आता याचे आपल्याला किसायचे आहे, किसणीच्या साहाय्याने चिप्स करून घ्यायचे आहे. तुम्ही उभे करू शकता, जसे तुम्हाला सोयीस्कर वाटतात तशा पद्धतीचे तुम्ही चिप्स हे करू शकता, जे जसे सोयीस्कर वाटतात तशा पद्धतीने. तर किसणीच्या साहाय्याने असे आम्ही काय केलं, पटपट पटपट असे चिप्स काढून घेतले आहेत त्याचे, पाहू शकता तुम्ही. तर हे चिप्स सर्व एक एक करून आम्ही सर्व असे आधी किसून घेतले संपूर्ण, आणि मग हे किसलेले जे चिप्स आहेत ते आता आपल्याला तळायचे आहेत. तर तळण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, गोल काही उभे असे सर्व एकत्रितरित्या मी कट केले होते. तर आता तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलं आहे, आणि हे जे पाणी टाकते मी ते मिठाचं पाणी आहे, कारण चिप्स खारट होण्यासाठी आपल्याला असं पद्धतीने मिठाचं पाणी 1 चमचाभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे उकळी आल्यानंतर. आणि मगच चिप्स ते तळायला आता आपल्याला घ्यायचे आहेत. खूप छान आणि टेस्टी असे चिप्स तयार होतात हे मिठाचं पाणी अशा पद्धतीने टाकल्यावर. प्रत्येक चिप्सला मीठ हे लागतं. जर आपण चिप्स तळून घेतले आणि वरून जर मीठ टाकलं तर त्याची टेस्ट लागत नाही व्यवस्थित. काही केळीच्या चिप्सवरती खूप जास्त मीठ पडतं, तर काहीवरती कमी, मग त्यामुळे त्याची टेस्ट बिघडते. तर अशा पद्धतीने तुम्ही तळण्याच्या तेलामध्ये मिठाचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला टाकायचं आहे, आणि मग आपल्याला चिप्स तळायला टाकायचे. तर तुम्ही पाहू शकता असे आमचे चिप्स हे तळून रेडी झालेले आहेत. तर खूप छान असे चिप्स झाले. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा नक्कीच, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.